नमस्कार मित्रांनो आपण एअर फ्रायरमध्ये जेव्हा मच्छी, चिकन, मटन असे नॉनव्हेज आयटम बनवतो त्यावेळेला एअर फ्रायरचा ट्रे आणि बास्केट हे बरेच माखलं जातं। ते कसे सोप्या पद्धतीने साफ करायचे ते आज मी तुम्हाला दाखवतो। सर्वात आधी आपण त्यावर डिशवॉश लिक्विड टाकूया। त्यानंतर बेकिंग सोडाचा एक छोटा पाऊच त्यावर स्प्रेड करून टाकूया। नंतर लगेच त्यावर उकळतं पाणी टाकूया। पाणी इतकं पाहिजे की त्यात ट्रे बुडाला पाहिजे। कमीत कमी 10 मिनिटं वाट पहा। तुम्ही पाहाल की 10 मिनिटांनी भांड्याला चिकटलेले पदार्थ, तेलकट तवंग पाण्यावर तरंगू लागतात आणि जे उरलेले असतात ते सॉफ्ट झालेले असतात। ते सर्व पाणी आपण बेसिनमध्ये ओतूया आणि भांडं जरा थंड होऊ द्या। नॉनस्टिक भांडी गरम असताना कधीही घासू नये, अन्यथा त्याचे नॉनस्टिक कोटिंग निघून जातं। त्यानंतर भांडे घासण्यासाठी एक स्पंजचा तुकडा घेऊन त्यावर डिशवॉश लिक्विड टाकून घेऊ। ट्रे आणि बास्केट घासण्यासाठी कधीही ह्या अशा चोथ्याचा वापर करू नका, नाहीतर नॉनस्टिकची पार काशी होऊन जाईल। स्पंजने ट्रे आणि बास्केट व्यवस्थित साफ करून घ्या। भांड्याला चिकटलेले पदार्थ अगदी सहजपणे साफ होतात। नंतर नळाखाली व्यवस्थित विसळून घ्या। या नळाची धार मरतुकडी आहे म्हणून मला थोडा वेळ लागतोय। दोन्ही भांडी स्वच्छ झाल्यावर वाळत ठेवा। बास्केट शक्यतो उपडं करून ठेवा, म्हणजे त्यात अडकलेले पाणी पूर्ण निथळून जाईल। किंवा मऊ अशा मायक्रोफायबर नॅपकिनने ट्रे आणि बास्केट नीट पुसून घ्या आणि 5 मिनिटांसाठी ट्रे आणि बास्केट एअर फ्रायरमध्ये गरम करा, म्हणजे उरला सुरला पाण्याचा अंश निघून जाईल। म्हणजे दाटीफटीत राहिलेल्या पाण्यामुळे भांड्याला गंज लागणार नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला असेच उपयुक्त व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। धन्यवाद।